नमस्कार मंडळी. आजची माझ्या दिवसाची सुरुवात झाली टेम्पलला जाऊन. हे टेम्पल खूप सुंदर आहे. कधीतरी याचा पूर्ण व्हिडिओ देईल. टेम्पलला जाऊन आल्यानंतर पिल्लूला स्कूलला पाठवलं आणि आमच्या घरी पाहुणे आलेले असल्या कारणास्तव फराळ करत होते. म्हणजे त्यांचा उपवास होता म्हणून फराळाचे वेगळे-वेगळे पदार्थ करायचे होते. चकली, पापड आणि आमच्या यांना एका इव्हेंटमध्ये हे शेंगदाण्याचं तेल मिळालं होतं. म्हटलं चला आज याचाच वापर करून आपण सगळे पदार्थ बनवूया. म्हणजे आता साबुदाण्याची खिचडी मी तुपातली बनवली, पण तळायला मग मी हे शेंगदाण्याचं तेल वापरलं. तर आमच्या घरी जेव्हा माझा किंवा आहोंचा उपवास असतो, तेव्हा फक्त आणि फक्त साबुदाणे बनतात. पण आता पाहुणे आलेले असले म्हटल्यावरती वेगळे-वेगळे पदार्थ करावेच लागतात. तर हीच माझी इथे लगबग चालू होती. आता तुमच्या घरी असं होतं का, की कोणी आलं की तुम्ही वेगळे-वेगळे पदार्थ ट्राय करतात आणि स्वतःचा उपवास असलो की मी तर कधी-कधी ना साबुदाणे देखील खाणं टाळते, की ठीक आहे ना, आता उपवास आहे म्हणून आपण फराळच खाऊयात किंवा चहाच घेऊयात, असं माझंही होतं. तुमचंही होतं का? मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला ना माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल. आता तब्येत बरी नसल्यामुळे ना मागच्या 2 दिवसापासून मला व्हिडिओ पण थोडं रेग्युलर टाकणं शक्य झालं नाही. आता का तब्येत बिघडली ते तरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. पण इकडे मस्त असे गोड रताळ्याचे काप पण झालेले होते आणि सगळा इकडे साबुदाणा जे फराळ होतं ते रेडी झालं होतं. आता फराळात होते साबुदाणे, पापड, चकली, थोडेसे डाळिंब आणि या ठिकाणी गोड रताळे. कारण मला अशा पद्धतीने बनवलेले रताळे खूप आवडतात आणि आमच्या पिल्लूचं चाललं होतं इकडे पापड उचलायचं काम. तर जेवणं वगैरे झाली. खूप सगळा असा पाऊस यायला लागला आणि खूप दिवसानंतरची पावसात भिजण्याची इच्छा आज मी पूर्ण केली. तर आता तुम्हाला कळलंच असेल माझं आजारी पडण्यामागचं कारण काय आहे. कारण खूप वेळ मी पावसात भिजले होते आणि त्यामुळे सर्दी नंतर तापही आला होता. चला असू द्या, खूप दिवसांची इच्छा माझी पूर्ण तर झाली. या ठिकाणी तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. खूप टेस्टी हेल्दी रेसिपी आहे. पनीरचे काप करून घेतले, त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि तिखट घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या डायटिंगवर असाल त्यावेळेस तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता. सो थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप तापलं की त्यामध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर याला मस्त असं थोडंसं आपल्याला लालसर होईपर्यंत म्हणजे हे थोडेसे ना कडक होतात असे आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचे आहेत. तर हे तुम्ही थोडेसे लांब-लांब जरी केले तरी चालतील, पण माझ्या पिल्लूला असे आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने केले. आता तुम्ही बघू शकता पनीरचा कलर छान चेंज झालाय. याला मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित थंड करून घेतलंय. अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. मुलं बऱ्याचदा टिफिनला अ, आपण काही बनवलं त्यांच्या आवडीचं नाही दिलं की ते खायला नाटकं करतात. पण अशा पद्धतीने तुम्ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी दिल्या तर ते नक्की खातील. आता पुन्हा 1 चमचा सॉरी तूप टाकलं आणि त्यानंतर त्यावरती छोटासा एक मी फुलका आधी बनवून घेतलेला होता. तर तो यावरती भाजायला घेतला. आता थोडंसं तूप जास्त झालं, मग त्याच्यावरतीच मी दुसरा अजून एक तयार करून घेतलेला फुलका जो होता ना, तो लावून घेतला. जेणेकरून त्यावरचं तूप त्यालाही लागेल आणि दोन्ही फुलके छान असे पुन्हा मी गरम करून घेतले. आता हे गरम आपल्याला अगदी मंद गॅसवर करायचे जेणेकरून हे अगदी छान असे क्रिस्पी होतात. थोडंसं कमी गॅसवरतीच याला करायचंय कारण आधी यांना आपण थोडंसं भाजून घेतलंय. आता हे थोडंसं भाजून झालं, की यावरती आपण एक चीजची स्लाइस टाकून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही क्यूब चीज असेल ना, ते देखील घालू शकता. तर याला आणखी थोडंसं मुलांच्या आवडीप्रमाणे बनवायचंय म्हणून थोडंसं मी ऑरिगॅनो टाकलं. तुम्ही चिली फ्लेक्स पण घालून घेऊ शकता. पण माझा मुलगा फार तिखट खात नाही म्हणून मी चिली फ्लेक्स अव्हॉइड केले. फक्त ऑरिगॅनो टाकलं आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं पनीर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही खूप सगळ्या भाज्या पण वापरू शकतात. पण मी फक्त कांदा वापरलेला आहे कारण माझा मुलगा फार भाज्या नाही खात. म्हणून मग मी फक्त कांदा घातलेला आहे आणि वरून यावरती आपल्याला नॉर्मल टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे. अतिशय हेल्दी रेसिपी आहे. आता केचपचा वापर मी कमी केलेला आहे. अ, तर ही तुम्ही मुलांच्या टिफिनला नक्की देऊ शकता आणि तुम्ही जेव्हा तुमच्या डायटिंगवर असाल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये असा तुम्ही एक रोल जरी खाल्ला ना तरी तुमचं पोट अगदी
भरलेलं राहणार आहे. तर याला छान असं रेडी करून झाल्यानंतर काढून घेतलंय आणि पिल्लूच्या टिफिनसाठी हा दिलेला आहे. माझ्या मुलाला हा खूप आवडतो. आता तुम्ही चपातीचं पण बनवू शकता. थोडी मोठी चपाती असेल तर सेम बनवायचं आणि याचे 2 कट करायचे आहेत. त्यानंतर आज आम्ही गेलो होतो संध्याकाळी ग्राउंडवरती. तर अशा पद्धतीने माझा काहीसा दिवस गेला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.